पीडितांच्या कुटुंबियांना भेटणार असं तुम्ही म्हटलं होतं. मी जाणार ना, जायला वेळच नाही ना मिळाला. आता जाईल. आणि एक हा आता दत्तात्रय बिचार कोण येतो मुंडे यांच्याही घरी जाईल. कोण महादेव दत्तात्रय मुंडे, ज्याचा अजून खुनाचा तपास लागला नाही. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत खुनी परळीत हिंडत येतात. आणि आमच्या एसपीला आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही, याची माहिती घ्यायला पाहिजे होती. आणि माझं मत असं आहे, बर्दापूर, संभाजीनगर, परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले जे हेड ऑफिसर आहेत ते तातडीनं एसपींनी बदलले पाहिजे. कारण तेच लोक आकाच्या मदतीने इथं आलेले, आकाने पोस्टिंग केलेली, हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे. तुमच्या मतदारसंघातले एक ऑडिओ क्लिप आहे, व्हायरल होते. त्यामध्ये एक कुटुंबाला जे आहे ते वाईट टाकलेलं आहे, त्यांच्या कुटुंबातलं कोणतरी एचआयव्ही पॉझिटिव्ह आलं म्हणून असे एक व्हायरल होते. काय ते आलती मावली माझ्याकडे, मला वाटतं जाधवाड नावाचं केस आहे. मी स्वतः पीआयला सांगितलंय, तो कोणी खालचा कर्मचारी आहे त्यांनी ते नाटक केलंय. तर बीड सांगवी या गावचं आहे मला वाटतं. ती माझ्याकडे आलती. माझा पीआय, माझं DYSP दोघे जण गेले. जे कोणी ह्यांनी अशा प्रकारचं पसरवलंय त्याच्यावरती ऍक्शन. थँक्यू.